नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुणेदार सर्वांचं स्वागत करतो. तर मराठी भाषा पेपर 1 मधील भाग पहिला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी भाषा पहिली ही मराठी सोडवलेली असेल पेपर 1 साठी, तर त्या मराठी भाषेची आपण ॲन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या ठिकाणी जे काही ॲन्सर्स आहेत किंवा उत्तर आहेत ते अचूक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादं उत्तर या ठिकाणी चुकू शकतं. तुम्हाला ज्या उत्तरासंदर्भामध्ये ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्या संदर्भामध्ये आपण पुढील व्हिडिओमधून चर्चा करूया. आता या ठिकाणी माझ्याकडे जो काही पेपर आहे तर तो सेट आय आहे. तुम्ही तुमचा पेपरचा सेट पाहायचा आहे. त्याच्यामध्ये प्रश्न खालीवर असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रश्न तुम्ही वाचूनच तुमचे उत्तर या ठिकाणी पाहायचे आहेत. तर आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 91 ते 120 आपण हे उत्तरे पाहत आहोत. भाषा 1 ही सोडवलेली असेल. आता या ठिकाणी जो उतारा आहे तर तो या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो की राजकारणी समाजसुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला आणि समाजाला सुसंस्कृत केले, अशा प्रकारे हा एक उतारा होता. आणि याच्यावरती प्रश्न 91 क्रमांकाचा आणि त्याचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. त्याप्रमाणे तुम्ही उत्तर या ठिकाणी चेक करायचे आहेत. तर 91 क्रमांकाचा प्रश्न होता की सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होतं भौतिक सुख. पर्याय क्रमांक 1. तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर शीट वेगळा असेल तर पर्याय क्रमांक खालीवर असू शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी मी उत्तर तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर प्रश्न 92 क्रमांकाचा वरील उत्तरात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्ये अधोरेखित केलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 सर्जनशील कलावंतांचे योगदान. तर हे उत्तर याचं होतं. प्रश्न पुढचा आहे की आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहेत. तर आनंद, कीर्ती, व्यथा आणि सौंदर्य ही बाहुवाचक नामे आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. तर व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होता संकुचित. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न पुढचा होता की समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. तर कलावंतांना प्रसंगी अतोनात स्तुती मिळाली तर कधी खरपूस समाचार मिळाला. तर हे उत्तर या ठिकाणी याचं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झाले. तर पर्याय क्रमांक 4 उच्च कलाविष्कारामुळे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले. तर मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी अजरामर कलाकृती सादर केल्या. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे अजरामर कलाकृती सादर केल्या. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे. तर याचं उत्तर आहे विविध कला. पर्याय क्रमांक 1. 99 क्रमांकाचा प्रश्न आहे आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. आसुसणे म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. पर्याय क्रमांक 3 तीव्र इच्छाशक्ती. तर अशा प्रकारे हे उत्तरावरचे प्रश्न होते आणि यांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिली. आता या ठिकाणी जी कविता आली होती तर ती कविता या ठिकाणी 100 ते 105 क्रमांकाचे प्रश्न या कवितेवरती आले होते. माणूस माणूस मतलबी रे माणसा. तर ही कविता होती आणि याच्यावरती प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहूया. तर प्रश्न पहिला होता की हाव या शब्दाचा समानार्थी आशय कोणता. हाव या शब्दाचा समानार्थी आशय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 लोभ. हाव लोभ. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो. तर आपला मतलब साध्य करण्यासाठी कृतज्ञता. माणूस कृतज्ञता ने वागतो किंवा कृतज्ञता या ठिकाणी करतो. त्यानंतर प्रश्न पुढचा 102 क्रमांकाचा की माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केली आहे. तर पर्याय क्रमांक 4 माणसासारखी वागण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रश्न पुढचा आहे माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवयित्रीला वाटतं. पर्याय क्रमांक 2 गोठ्यातलं जनावर. प्रश्न पुढचा होता माणसाची कोणती वृत्ती कवयित्रीला चांगली नाही असे वाटते. तर या ठिकाणी नियत ही वृत्ती चांगली नाही असं वाटतं. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न होता कवितेवरती सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. तर यापैकी इमान सामान्य नाम नसलेला पर्याय आहे. गाय, म्हैस आणि कुत्रा ही सामान्य नामे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी 15 प्रश्न हे उत्तर आणि कविता याच्यावरती आले होते.
सोपे कविता आणि उतार्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅडागॉजीवरचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. तर पॅडागॉजीवरती प्रश्न जे होते ते सुद्धा सोपे विचारण्यात आले होते. तर या ठिकाणी प्रश्न 106 क्रमांकाचा होता की व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल. आता व्याकरण शिकवायचं आहे. व्याकरण शिकवण्यासाठी जी काही परिणामकारक पद्धत असते तर ते पर्याय क्रमांक 4 की संदर्भ देऊन म्हणजे व्याकरण उदाहरणे वगैरे देऊन, तर संदर्भ देऊन व्याकरणाचे जे काही नियम असतात त्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. तर उद्गमी पद्धत याला म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हा जो काय पर्याय आहे तर तो या ठिकाणी बरोबर आहे. तर प्रश्न या ठिकाणी पाहायचे आहेत आणि उत्तर पाहायचं आहे. तुमचे पर्याय खालीवर असू शकतात. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे. सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध व्यागोत्स्की, पर्याय क्रमांक 3 व्यागोत्स्कीशी आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 108 क्रमांकाचा की भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते. भाषा आत्मसात करत असताना परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. तर ही बाब या ठिकाणी मुलांना मदतरूप ठरते भाषा आत्मसात करताना. पर्याय क्रमांक 2 की परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. त्यानंतर प्रश्न पुढचा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की त्या भाषेची व्याकरणिक संरचना. त्या भाषेची व्याकरणिक संरचना म्हणजे जर वाक्य हे त्या व्याकरणिक संरचनेप्रमाणे बोललं गेलं म्हणजे पूर्ण वाक्य बोललं गेलं तर विद्यार्थी ते नैसर्गिकरित्या आत्मसात करणार आहेत. म्हणजे समजा या ठिकाणी आई मला पाणी प्यायचं आहे असंच मुलं बोलतात. की ते लहान जरी मुलं असलं ज्यावेळेस बोलायला शिकतं त्यावेळेस ते तसंच बोलतं. म्हणजे आपण ते जे वाक्य आहेत तर ती वाक्य त्या पूर्ण रूपामध्ये बोललं पाहिजे. ती या ठिकाणी ही परिस्थिती आहे त्या भाषेची व्याकरणिक संरचना. या व्याकरणिक संरचना या परिस्थितीमध्ये मुलं भाषा ही नैसर्गिकरित्या आत्मसात करतात. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न पुढचा की संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. आता संहिता म्हणजे कोडिंग. आता कोडिंग वाचनाच्या संदर्भात तर या ठिकाणी या संदर्भामध्ये त्या संहितेचा अर्थ लावणे म्हणजे कोडिंगचा अर्थ लावणे किंवा वाचनाचा अर्थ लावणे. तर ही बाब सर्वात महत्त्वाची असते. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट नाही. तर समजून वाचण्याची क्षमता ही आहे, प्रयत्न जे ऐकलं ते समजण्याची क्षमता ही आहे आणि सुसंगत लेखन कौशल्य हे आहे. परंतु प्रयत्नपूर्वक विचार मांडणे तर या ठिकाणी या भाषा शिक्षणाचं उद्दिष्ट नाही. या ठिकाणी निगेटिव्ह टॅगवर्ड होता आणि प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. तर प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे होतं. त्यानंतर प्रश्न पुढचा होता की ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे. ध्वनिशास्त्रीय ध्वनी म्हणजे या ठिकाणी श्रवण क्षमता. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. प्रश्न पुढचा होता नोम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मताच असते. तर सोपं उत्तर होतं आत्मसात करणे म्हणजे भाषा जन्मताच आत्मसात करणे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न पुढचा 114 क्रमांकाचा की भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे. जे भाषिक कौशल्य आहेत श्रवण, भाषण, वाचन, लेखन तर ही 4ही कौशल्ये समग्रपणे शिकवली पाहिजे किंवा एकत्रितपणे शिकवली पाहिजे कारण ते परस्पर संबंधित असतात म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते. तर यातून ती काय साध्य करू इच्छिते. जेव्हा चित्र काढण्यास सांगितलं जाते किंवा रंग भरण्यास सांगितलं जातं त्यावेळेस क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल्स हे विकसित करण्यास तर हे साध्य करू इच्छिते. पर्याय क्रमांक 2 क्रियात्मक क्षमता. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे मौखिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो. मौखिक क्षमता म्हणजे तोंडी भाषा. तर यासाठी सर्वात महत्त्वाचं जो सराव असतो तो भूमिकाभिनय असतो. पर्याय क्रमांक 2 याच्यामधून मौखिक भाषा क्षमता विकसित होतात. त्यानंतर प्रश्न पुढचा होता की इयत्ता 3ची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. तर असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते. तर पाठातील ज्या घटना आहेत त्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगत आहे. तर याच्यामुळे आकलनात्मक आदान तर ही जी काय बाब आहे तर ती या ठिकाणी सुधारणार आहे. मुलांच्या आकलनामध्ये भर पडणार आहे.
त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता की इयत्ता दुसरीच्या शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकटवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? तर पहा ज्यावेळेस अशा प्रकारे वस्तूंच्या नावाचे टच चिटकवले जातात तर त्यावेळेस पहा या ठिकाणी शब्दसंग्रह वाढीस लागतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे मुलांच्या भाषिक क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? भाषिक क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठीची कमी महत्त्वाची पद्धती. तर पहा या ठिकाणी लेखन सराव. तर पहा लेखन सराव. तर पहा याच्यामधून पहा मूल्यांकन होणार नाही. तर ही सर्वात कमी महत्त्वाची पद्धती आहे. पहा मूल्यांकन करण्यासाठी कथाकथन, कथालेखन, घटना वृत्तांतलेखन हे महत्त्वाचे आहे. याच्यामधून चांगल्या प्रकारे पहा मूल्यांकन होईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आणि शेवटचा होता की विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? आता या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करायची आहे. त्यासाठी पहा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल? तर पहा यापैकी पर्याय क्रमांक 3 की आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा. आपला आईसोबतचा एखादा संवाद ज्यावेळेस पहा लिहायला सांगितलं जाईल तर त्यावेळेस पहा भाषिक क्षमता विकसित होण्यासाठी पहा मदत होणार आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी हे 15 प्रश्न पेडागॉजीवर आधारित आले होते आणि त्यांची उत्तर पहा या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तर पहा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून सुद्धा पहा चुकू शकतं. 100% प्रश्नाची उत्तरे पहा बरोबरच येतील असं मी या ठिकाणी सांगत नाही. परंतु पहा या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे मी अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या प्रश्नाविषयी तुमच्या काही शंका असतील तुम्ही विचारू शकता. तर पहा भाग दुसऱ्याची ॲन्सर की तुम्हाला पहा उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत पहा वेट करायचा आहे. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.